नमस्ते मित्रांनो, आपण ऐकत आहोत अत्यंत हृदयस्पर्शी मराठी कथा 2 शब्द भाग 19। हे सारे ऐकताना नंदाची हसून हसून मुरकुंडी वळली, पण देवदत्त आणि वसुंधरा यांच्या वैमनस्यातील रहस्याचा जो शोध ती करत होती तो मात्र तिला अधिक कठीण वाटू लागला। एक निराळेच विचारचक्र तिथे सुरू झाले। चंदनगडच्या घारकड्यावरून देवदत्ताच्या वडिलांनी उडी टाकून आत्महत्या केली ती का? हिमालयातून आणलेला गुरु बेपत्ता झाला म्हणून? का त्यांना वेड लागले होते? या घराण्यात अनुवंशिक वेड तर नाही ना? देवदत्ताचे बोलणे ऐकताना एक दोनदा या संशयाची पुसट सावली तिच्या मनावर पडून गेली होती। आता ती शंका तिच्या मनात पुन्हा मूळ धरू लागली। देवदत्त कितीही रसिक आणि उमदा असला तरी अधूनमधून त्यालाही अनुवंशिक वेडाची लहर येत असावी। कदाचित मधुराच्या या गोष्टींशीच संबंध असेल। नवऱ्याच्या वेडापायी वसूने काय काय छळ सोसला असेल तो तिचा तिलाच माहीत। या खेळामुळेच कातावून मधुराच्या समोर देवदत्ताला उद्देशून राक्षस हा शब्द वसूने अनेकदा उच्चारला असला पाहिजे। त्याशिवाय का त्या बाळजीवाने जन्मदात्या पित्याची अशी धास्ती घेतली असेल? या विचारचक्राचे भ्रमण शेवटी असे ते एका प्रश्नचिन्हापाशी, प्रीतीचा अर्थ काय? देवदत्ताला वसुंधरा आवडली म्हणजे तिचे रूप आणि गळा आवडला। वसुंधरेला देवदत्त पसंत पडला म्हणजे रूप आणि श्रीमंती तिला आवडली। या आवडीच्या पोटी हे लग्न झाले। मग त्यावेळची ती ओढ, ती आवड, सर्वस्वाचे दान करण्याची ती भावना, हे सारे आज कुठे गेले? का वसूचे प्रेम फक्त देवदत्ताच्या श्रीमंतीवर होते आणि त्याचे केवळ वसूच्या रूपावर, तिच्या गळ्याच्या गोडव्यावर होते? खेळणे मिळेपर्यंत लहान मुलाला ते हवे हवेसे वाटते, ते मिळाले की त्याची मोडतोड करायला ते कमी करत नाहीत। प्रेम हे असेच एक खेळणे आहे का? वसुंधरा आणि देवदत्त, सावित्री आणि सत्यवान, हेमलेटची आई आणि तिचा पती, किती भिन्न भिन्न ही जोडपी। ही माणसे प्रथम एकत्र आली ती एकमेकांच्या आयुष्यात स्वर्ग निर्माण करण्यासाठी, पण प्रत्येक जोडप्याचे प्रेमही दुसऱ्या कुणाही जोडप्याच्या अनुभवाशी न जुळणारी नवल कथा असते काय? वसुंधरा जहागीरदारीण झाली हे तिचे सुदैव का दुर्दैव? तिच्या लग्नाला उणीपुरी 6 वर्षे झाली असतील, पण एवढ्यात देवदत्तांना ती डोळ्यासमोर नकोशी व्हावी? त्यांचे प्रेम असे सुकून जावे? उन्हाळ्यात नद्या आटतात, हिवाळ्यात त्या गोठून जातात, पण समुद्र कधीच आटत नाही, कधीच गोठत नाही। या विचारचक्रात मधूनच एक प्रश्न एखाद्या काठ्यासारखा तिच्या मनात सलू लागे। शेखरला आयुष्य लाभले असते तर आपला संसारही असाच कोमेजला असता का? स्त्री पुरुषांच्या प्रीतीला
सृष्टीने भंगूरपणाचा शापच दिला आहे काय? का प्रीती हा जुगार आहे? या जुगारात जीत होते कुणाची? का या जुगारात दोघांचेही दिवाळे निघते? शेखरच्या स्मृतीविषयीची स्वतःच्या मनाची प्रतिक्रिया पाहून तिचे तिलाच नवल वाटू लागले. त्याच्या मृत्यूची वार्ता आल्यापासून अशी एकही रात्र गेली नव्हती की ज्या रात्री तिची उशी आसवांनी ओली झाली नव्हती. पण विलासपूरला आल्यापासून तिच्या डोळ्यांचा हा पावसाळा संपला. नकळत जखमेने खपली धरली. देवदत्त, वसुंधरा आणि मधुरा यांच्या सुखदुःखात तिचे मन गुंतून गेले. नकळत भूतकाळाचा तिला विसर पडू लागला. विलासपूरला आल्यापासून जणू काही ती धुक्यात वावरत होती. त्या धुक्याने भूतकाळ जसा दिसेनासा झाला होता तसे भविष्याचे अंधुक दर्शन होणेही शक्य नव्हते. मात्र अधूनमधून सोनेरी ऊन चोर पावलांनी तिच्या मनात प्रवेश करी. नाचऱ्या झऱ्याप्रमाणे चालणारी मथुरेची बडबड ऐकताना नवनव्या अलंकाराप्रमाणे वाटणारी देवदत्ताच्या लायब्ररीतली पुस्तके हाताळताना आणि तिथे गेले की घुंगूरवाळा वाजविणाऱ्या बाळाप्रमाणे छुमछुम करीत तिच्याकडे येणाऱ्या चंचलला कुरवाळताना या सोनेरी उन्हाचा साक्षात्कार तिला होई. चंचलच्या मुक्या प्रेमाने तर ती गहिवरून जाई. तिच्या मनात येई, सारे जग असेच निष्पाप असते तर किती बरे झाले असते. नंदाला लाभलेल्या चंचलच्या या मुक्या प्रेमाला एका बोलक्या प्रेमाची अचानक जोड मिळाली. महिना होऊन गेला होता तिला विलासपूरला येऊन. तिने पुन्हा पुन्हा आग्रह केला म्हणून वसुंधरा एक दोनदा फिरायला बाहेर पडली होती. पण त्या फिरण्यात मोकळेपणा नव्हता. गावाच्या अंतरंगाचे दर्शन नव्हते. रोज सकाळी लायब्ररीत जाताना आज देवदत्त भेटेल आणि शस्त्रवैद्याच्या हत्याराप्रमाणे धारधार असलेले त्याचे बोलणे पुन्हा ऐकायला मिळेल अशी वेडी आशा तिच्या मनात निर्माण होई. पण तो कुठे अदृश्य झाला होता कुणाला ठाऊक. तो भेटला नाही याने तिला वाईट वाटले. त्याच्या एकुलत्या एक भेटीच्या दिवशी चंचलशी बोलताना तो म्हणाला होता, या जगात मला फक्त 2 मित्र आहेत. एक तू आणि दुसरा मृत्यू. त्याचे ते शब्द तिला पुन्हा पुन्हा आठवत. मग मनात येई, आपलेच चुकले. त्या दिवशी आपण लगेच म्हणायला हवे होते, आकडे मोजताना चुकताय तुम्ही. तुम्हाला 3 मित्र आहेत. कुणीही मनुष्य असो, मृत्यू हा जेव्हा त्याला मित्र वाटू लागतो तेव्हा त्याच्याजवळ असणाऱ्या दुसऱ्या माणसाने आपल्या मायेने त्याला मागे ओढले पाहिजे. माणसाशी असलेले हे सर्वात निकटचे नाते आहे. देवदत्ताच्या त्या भेटीची अशी पुन्हा पुन्हा आठवण करीत संध्याकाळी ती बागेत फिरत होती. कोपऱ्यातल्या पिंपळाने तिला हाक मारली.
ती त्याच्या पारावर जाऊन बसली. त्याच्याशी गुजगोष्टी करू लागली. आपल्याच विचारांच्या डोहात ती खोल खोल बुडून गेली. इतक्यात एक वृद्ध बुटके किडकिडीत आभाळातून टपकावेत तसे तिच्या पुढे येऊन उभे राहिले. नमस्कार नंदाताई. हे त्यांचे शब्द ऐकताच नंदा आपल्या तंद्रीतून जागी झाली. ती खडबडून उठली. भला मोठा खिसा असलेली खादीची पैरण, खादीचे आखूड धोतर, काखेतील जुनी छत्री आणि डोक्यावर इस्त्रीची ओळख नसलेली पांढरी टोपी असा त्यांचा सरंजाम पाहून नंदा बुचकुळ्यात पडली. गांधीजींच्या नावाचे भांडवल करून जगणाऱ्या कुठल्या तरी भक्कड संस्थेचे ते चालक असतील आणि जहागीरदारीणबाईकडे मुंबईहून एक शिकलेली पाहुणी आली आहे असे कळल्यामुळे गीतेचा संदेश किंवा गांधीजी आज असते तर अशा एखाद्या विषयावर तिने आपल्या संस्थेत बोलावे अशी विनंती करण्याकरता ते आले असतील असे तिच्या मनात येऊन गेले. या कल्पनेने आलेले हसू मोठ्या कष्टाने आवरीत तिने त्यांना प्रतिनमस्कार केला. मात्र जसजशी ती त्यांच्याकडे निरखून पाहू लागली तोच तसा त्यांच्या मुद्रेवरला स्निग्ध भाव पाहून आपल्या कल्पनेचा तिला राग आला. त्या गृहस्थाची दृष्टी अश्विनातल्या चांदण्याची आठवण करून देत होती. मात्र ते चांदणे बरसणाऱ्या डोळ्याभोवती काळी वर्तुळे स्पष्ट दिसत होती. त्या वर्तुळांच्या पलीकडे मोठ्या स्टेशनवर जसे रुळांचे जाळे असते तशा अनेक सुरकुत्याही पसरल्या होत्या. मात्र त्या सुरकुत्यांच्या आणि कृष्णवर्तुळांच्या मध्ये प्रसन्नपणे हसणारे दोन नंदादीप पाहून तिला एकदम दादांची आठवण झाली. आपल्या पुढे एक प्रेमळ व्यक्ती उभी आहे या जाणीवेने तिचे मन सुखावले. हास्यमुद्रेने तिने त्यांचे स्वागत केले. धन्यवाद. अशीच पुढची कथा ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.